नमस्कार मी टू फॅमिली. तर म्हाडाच्या मुंबई मंडळाची प्रथम प्राधान्य योजनेमध्ये अवघ्या काही तासातच 51 घरांची विक्री झालेली आहे. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत बुधवारी सकाळी 11 वाजता 118 घरांच्या विक्रीस सुरुवात झाली. म्हणजे काल विक्रीसाठी सुरुवात झालेली. अनामत रक्कम भरून घर खरेदीची प्रक्रिया सुरू होत्याच अवघ्या 10 मिनिटात वडाळ्यातील सर्व 27 घरे विकली गेली. सायंकाळी 5 पर्यंत 118 घरांपैकी 51 घरांची विक्री झाली. विकल्या गेलेल्या घरांपैकी 9 अर्जदारांनी घराच्या विक्री किमतीच्या 10% रकमेचा भरणाही केला. मुंबई मंडळाच्या प्रथम प्राधान्य योजनेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले. मात्र मंडळाची महागडी घरे अद्याप विकली गेलेली नाहीत. ताळदेवमधील 8 कोटी रुपयांच्या घराकडे इच्छुकांनी पुन्हा पाठ फिरवली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमधील 118 घरे काही कारणांमुळे 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही विकली गेली नव्हती. ही घरे महाग असल्याने तसेच जी परवडणारी रिक्त घरे आहेत ती योग्य परिसरात नसल्याने इच्छुकांनी व विजेत्यांनी त्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे ही 118 घरे रिक्त घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर विकण्याचा निर्णय मंडळाने घेतला. यासाठी फेब्रुवारीमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या योजनेत पात्रतेच्या अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे उत्पन्न मर्यादा व आयकर प्रमाणपत्राची अट लागू नाही. त्यामुळे स्वतःचे हक्काचे घर असले किंवा सरकारी योजनेतील घर असले तरी या योजनेअंतर्गत घर घेता येते. त्यामुळे रिक्त घरे विकण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरते. काही दिवसांपूर्वी 118 घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. बुधवारपासून प्रत्यक्ष घर विक्री प्रक्रियेला सुरुवात झाली. या 118 घरांच्या विक्रीला बुधवारी सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. मुंबईत प्रथमच अशा पद्धतीने घरांची विक्री होत असल्याने या योजनेला कसा प्रतिसाद मिळेल याबाबत उत्सुकता होती. वडाळ्यातील 42,66,000 रुपये किमतीच्या 27 घरांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. अवघ्या 10 मिनिटात सर्व 27 घरे विकली गेल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अनामत रक्कम भरून 27 घरे अर्जदारांनी विकत घेतली. मात्र अनामत रक्कम भरलेल्या अर्जदारांपैकी कोणीही येत्या 48 तासात घरांच्या विक्री किमतीच्या 10% रकमेचा भरणा जर केला नाही तर त्यांच्या घरावरील दावा रद्द होणार असून अनामत रक्कमसुद्धा जप्त केली जाणार आहे. या अनामत रकमेबद्दल आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर 10% जी रक्कम आहे ती 48 तासामध्ये तुम्हाला भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे 27 घरांपैकी किती घरे प्रत्यक्षात आता विकली जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यानंतर याचे चित्र स्पष्ट होईल. तर वडाळ्यातील घरांसह अन्य ठिकाणच्या घरांना प्रतिसाद मिळाला आहे. 118 पैकी 51 घरे विकली गेली असली तरी ताळदेवमधील 8 कोटी व 6.25 कोटी रुपये किमतीच्या एकूण 6 घरांना प्रतिसाद मिळालेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र या घरांसाठी काही जणांनी अनामत रक्कम भरल्याचेही समजते. त्यामुळे या घरांवर दावा करून ती प्रत्यक्ष विकत घेतली जातात का याकडे मुंबई मंडळाचे लक्ष लागले आहे. तुंगा पवईसह कोट्यवधी रुपये किमतीच्या अन्य काही ठिकाणच्या घरांनाही अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. याचाच अर्थ तुंगा पवईचे जे आपण सॅम्पल फ्लॅट दाखवलेले आहेत किंवा जे सोसायटी दाखवलेली आहे तर त्या तुंगा पवईला काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र आज पहिलाच दिवस असून अर्जदार विचारपूर्वक घरांवर दावा करून 10% रकमेचा भरणा करतील, घरे विकत घेतील असा विश्वास मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शेवटचे घर विकले जाईपर्यंत प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 118 घरे विकण्यासाठी मंडळाला किती कालावधी लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर म्हाडा मुंबई मंडळाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर जी घरे 118 घरे आहेत त्यातील 51 घरांची विक्री झालेली आहे. आणि हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.